दिवंगत व्यक्तीचं पिंडरूपानं स्मरण करण्याची परंपरा आहे। मोक्षाच्या दिशेनं त्यांचा प्रवास व्हावा आणि यासाठी पितृपक्षातील त्याच तिथीस त्यांचं श्राद्ध केलं जात असतं। मात्र ही उपचारात्मक कृती करीत वास्तव फाउंडेशनद्वारे पत्नी पीडित, घटस्फोटित आणि कायद्याच्या कचाट्यात अडकलेल्या पुरुषांनी आज मुंबईतल्या बाणगंगा इथं पत्नीसोबतच्या आपल्या मृत नात्याचं कायद्यातील जाचक तरतुदींचा निषेध करत प्रतिकात्मक नात्याचं पिंडदान केलंय। याच परिसरातनं पुरुष संघटनेच्या प्रतिनिधींसोबत संवाद साधलाय आमच्या प्रतिनिधींनी। पितृपक्ष सुरू आहे आणि मी सध्या मुंबईतील बाणगंगा परिसरामध्ये आहे। बाणगंगा परिसरामध्ये आपण पाहिलं तर मुंबई व आसपासच्या परिसरातील अनेक लोक हे या ठिकाणी पिंडदान करत आहेत। वास्तव फाउंडेशनच्या मार्फत जे घटस्फोटित पुरुष आहेत, कायद्याच्या कचाट्यात अडकलेले पुरुष आहेत, ते आपल्या नात्यांचं पिंडदान या ठिकाणी करत आहेत। यामागचा त्यांचा उद्देश काय आहे हेच आपण वास्तव फाउंडेशनचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत, त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। काय नक्की त्यामागचा उद्देश आहे तुमचा? नमस्कार, माझं नाव अमित देशपांडे। मी वास्तव फाउंडेशनमध्ये बऱ्याच वर्षापासून काम करतोय आणि आमचा असा एक हेतू आहे की आम्ही पुरुषांसाठी काम करतो। पुरुषांच्या जे समस्या आहेत ते उजागर करण्यासाठी, ते समाजासमोर आणण्यासाठी काम करतोय। आता बरेचसे अशा गोष्टी आहेत जे पुरुषांच्या समस्या आता कोण बघत नाहीत आणि एक अशी मोठी जी आमच्या ग्रुपमध्ये आलेल्या लोकांचा प्रॉब्लेम असा असतो की धार्मिक शास्त्राप्रमाणे घटस्फोटाला मान्यता नाही आहे, पण तरी घटस्फोट होतो। तर मग घटस्फोट झाल्यानंतर त्या नात्याचं काय होतं नक्की, तो एक मोठा म्हणजे प्रश्न पडलेला असतो पुरुषांना। ही जी प्रथा आहे ती जो करता आहे त्याच्यासाठी बनवलेली आहे। तशीच ती प्रथा आपण फॉरवर्ड केलेली आहे की जे नाते आहेत, जे बायका पुरुषांना सोडून गेलेले आहेत आणि पुरुषांना वाटत असेल की माझं आता काय होणार, मी कुठे त्रिशंकूमध्ये अडकलेलो आहे, मग त्यांना एका मूव्ह ऑन करण्यासाठी एक म्हणजे एक विरेचनाचा क्षण आहे त्यांच्यासाठी आणि एक परिसमाप्ती मिळते, एक क्लोजर मिळतो की बाबा हे संपलं माझं आता नातं। त्यासाठी आम्ही दरवर्षी करतो आणि यावेळी पण आपण करत आहोत। तर हजारो पुरुष हे सध्या कायद्याच्या कचाट्यात अडकलेले आहेत, घटस्फोट झालेले आहेत, मात्र त्या त्रासाला ते कंटाळलेले आहेत आणि याचमुळे या नात्यांचा पिंडदान करण्यासाठी सध्या बाणगंगा परिसरामध्ये हे पुरुष सध्या आपल्याला पिंडदान करताना पाहायला मिळत आहेत। कॅमेरामन मनोज जयस्वालसह मी अल्पेश करकरे, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।